माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ श्री संत श्री सावता माळी श्री कुर्मदास महिमा भाग 5 कथासार वाचन करत आहे. आज आपण बघूया चरित्र कथेचा अन्वयार्थ. देवरूप पावलेल्या संतांची चरित्रे प्राचीन संत चरित्रकार लौकिकाच्या वास्तवतेच्या माध्यमातून सांगत नसतात. देवत्व पावलेल्या संतात देवासारखी अलौकिक शक्ती असलीच पाहिजे या श्रद्धेतून त्यांनी या चरित्र कथनात अद्भुताचा चमत्काराचा आश्रय घेतलेला असतो. शिवाय शाश्वत जीवनमूल्य लौकिक भाषेत सांगितल्यानं परिणामता ती उत्कट ठरत नाही. उलट अद्भुताच्या चमत्काराच्या आश्रयानं ती सांगितली गेली म्हणजे परिणामी ठरतात. या धारणेतून या संत चरित्रकारांनी संतांच्या जीवनचरित्राला अद्भुताचा मुलामा हेतू दिला आणि या श्रेष्ठ जीवनमूल्याचा आविष्कार त्यातून केला. ही त्यांच्या चरित्रकथनाची पद्धती ध्यानात घेतली म्हणजे सावता माळ्याच्या चरित्रकथेचे अन्वयार्थ लागतात आणि त्यातून शाश्वत जीवनमूल्ये गवसू लागतात. सावता माळ्याच्या चरित्रकथेतून आपण अद्भुताला चमत्काराला बाजूला ठेवून काय घेऊ शकतो? ईश्वरावरील अतूट निष्ठेतून पालवलेली समर्पित भक्ती हेच जीवनमूल्य त्यातून हाती लागतं. समर्पणात जीवनातला श्रेष्ठ आनंद सामावलेला आहे. आत्मविस्मृतीत अद्वैत्याचे आश्वासन आहे. समर्पणात मी पण विसरल्याने साऱ्या सुखदुःखाचा लय, सुख दुःखापलीकडील श्रेष्ठ आनंद आणि लय त्यात सापडते. हेच सारभूत तत्व आपल्या मनावर परिणाम करून गेल्याशिवाय राहत नाही. दुसरे असे की देव केवळ मूर्तीत नाही, तीर्थक्षेत्रात केवळ त्याची वस्ती नाही, तो चराचराला व्यापून आहे. तो निर्गुण निराकार, त्यालाच परमात्मा तत्व म्हणतात. याच परमात्म्याचा अंश प्रत्येक प्राणीमात्रात, त्यालाच आत्मतत्व म्हणतात. हे आत्मतत्व एका भक्तिप्रेमानं फुलवलं, जागृत केलं म्हणजे त्या आत्म्याला परमात्म्याची ओळख पटते आणि जीवाशिवाचं मिलन, अद्वैत्याची प्राप्ती होते. हाच ईश्वराचा साक्षात्कार. या साक्षात्कारात जगातील श्रेष्ठ आनंद, सुख दुःखापलीकडील निर्मळ आनंद सामावलेला. या आनंदाला ब्रह्मानंद म्हणतात किंवा सोलीव सुख म्हणतात. सावता माळ्यानं पोट फाडलं, त्याच्या पोटात परमेश्वर लपला. याचा अर्थ असा नाही की त्याच्या हृदयरूपी गाभाऱ्यातील आत्मतत्व जागृत झालं. परमात्म प्रीतीचा प्रकाश त्यात पडला. या प्रकाशात आत्म्याला परमार्थाचं दर्शन झालं. आत्मा परमात्म स्वरूप झाला. जसा पाण्याचा थेंब समुद्रात पडल्यावर त्याचं अस्तित्व नाहीचं होऊन तो समुद्र बनतो, तसा आत्मा परमात्मा दर्शनानं परमात्मा रूप होतो. भक्ताला विश्वात्मक चराचरात परमात्मा दिसू लागतो. राधेला जिथं तिथं श्याम मुरारी दिसू लागला, तसा त्याला ईश्वर सर्वत्र दिसू लागला. हाच या कथेचा अन्वयार्थ. आता बघूया सावतोबाचा संसार. सावतोबानेची वृत्ती लहानपणापासूनच परमार्थ प्रवण होती. त्यांचे वडील परसुबा, आई नांगिताबाई दोघे विठ्ठलाची भक्ती करत. सावतोबांनी आईवडिलांनीच ही परंपरा सांभाळली. आपलं जीवन उजळून टाकलं. अरणबेंडीत त्यांच्या आईवडिलांच्या घराण्याचं नाव थोर भगवत भक्ताचं घराणं म्हणून नावाजलं जात होतं. शेती हेच एक उदरनिर्वाहाचं साधन. परोपकार बुद्धी, साधू वृत्ती, भगवत भक्ती सद्गुणांमुळे आबालवृद्ध त्यांना मानसन्मान करीत. आईवडिलांच्या ह्या संस्कारात वाढलेले सावतोबा तारुण्यात प्रवेश केल्यावर अधिकच अंतर्मुख झाले. वृद्धापकाळात आईवडिलांची सेवा करीत करीत ते बागायतही करू लागले. पुढे आईवडिलांचा समक्ष त्यांचा विवाह झाला. भावनसी घराण्यातील जनाबाई नावाची त्यांची पत्नी सारा संसार एखाद्या साध्वी स्त्रीप्रमाणे सांभाळली. पतीची भक्तिपरायण वृत्ती पाहून ती त्यांना ईश्वराधीनेत साथ करू लागली. त्यांना ती समजून घेत होती. संसारात राहून विरक्त वृत्तीने वागणारे सावतोबा तिला थोर संत पुरुष वाटत. एकदा सावतोबा हातात एक तारी घेऊन भजन करण्यात अगदी तल्लीन होऊन गेले. तेवढ्यात पत्नीच्या माहेरी मंडळी सावतोबाकडे पाहुणे म्हणून अचानकपणे आली. सावतोबांना कशाचेच भान राहिले नव्हते. त्यामुळे मंडळीने स्वागत करणे राहून गेले. ते भजन करीतच राहिले. कधी नाही तो पत्नीला या गोष्टीचा राग आला. भजन करीत असलेल्या सावतोबा पुढे तिनं तो व्यक्त केला. सावतोबा भानावर आले. त्यांनी पाहुणे मंडळीची क्षमा मागितली. आपल्या पत्नी शांत मनानं उपदेश केला. काय उपदेश केला? प्रपंची असूनी परमार्थ साधावा, वाचे आळवावा पांडुरंग, उच्च नीच काही न पाहे सर्वथा, पुराणीच्या कथा पुराणीच.
घटका आणि पळ साधी उता वेळ वाहू गातो काळ जाऊ नेदी. सावता म्हणे कांती जपे नामावळी हृदय कमळी पांडुरंग. आपण हीन यातीत जन्माला आलो याचं दुःख सावतवांना कधीच वाटलं नाही. कारण एका भक्तीच्या आधारानं आपण आपली समस्त जातच उद्धारू असा आत्मविश्वासच त्यांना वाटत होता. शिवाय उच्च वर्णात आपण जन्म घेतला असता तर उगाच अहंकारानं ग्रस्त झालो असतो, देवाला मुकलो असतो, अशी त्याची श्रद्धा. हाच विचार त्याने एका अभंगात व्यक्त केला. बघूया आता काय अभंग. भली केली हिनयाती नाही वाढली महती. जरी असता ब्राह्मण जन्म तरी अंगी लागते कर्म. स्नान नाही संध्या नाही याती कुळ संबंध नाही. सावता म्हणे हिनयाती कृपा करावी श्रीपती. सर्वत्र विठ्ठलाची प्रचिती आणि समाधानी वृत्ती याचा सुंदर संगम त्याच्या व्यक्तिमत्वात झाला होता. त्यामुळेच भक्तिप्रेमातून त्यांनी आपल्या अंतकरण वृत्ती उन्नत करून घेतल्या होत्या. पारमार्थिक वृत्ती कधी किती उन्नत करून घेतल्या तरी प्रपंचाचे चटके त्याला मुळीच बसत नाही. असं मुळीच नाही, प्रपंचाचे चटके त्यालाही बसतात, पण ते सहन करण्याची पचवण्याची ताकद त्यांच्यात परमार्थमुळेच निर्माण झालेली असते. सावतवाला प्रपंचाचे असे चटके बसले असतील आणि म्हणूनच त्यांना काकुळतीने देवाला म्हणावं लागलं. ऐकावे विठ्ठल धुरे विनंती माझी ओ सत्वरे. करी संसाराचे बाहेरी तुके मागता श्रीहरी. कष्ट करिता जन्म गेला तुझा विसर पडला. माळी सावता मागे संतान देवा करी गाणे संतान. संसारातील दुःखमयतेवर कष्टमयतेवर मात करता करता करण्याकरिता संतांनी सामाजिक आर्थिक क्रांतीचा आश्रय घेण्याची मुळीच आवश्यकता वाटली नाही. याला कारण त्याचं दृष्टेपण त्यांना दिसत होतं की किती सामाजिक क्रांती घडून आली तरी माणसातील द्वैत संघर्ष मिटणार नाही. किती आर्थिक क्रांती झाली तरी सामान्यांचे सतप्रवृत्तांचे सज्जनांचे दारिद्र्य मिटणार नाही. अशा प्रकारच्या क्रांतीनं संसारातील दुःख मिळत नाहीत, उलट ती अधिक तीव्र होतात. म्हणून या दुःख दारिद्र्यावर मात करणारा निराळाच मार्ग शोधावा लागला आणि तो म्हणजे परमार्थ. ईश्वरावरील अनन्य निष्ठा, मानवतेवरील अतूट प्रेम, निस्वार्थ प्रेम, भक्ती प्रेम हे साधन आणि त्यातून प्राप्त होणारी शांती. हे साध्य असेच त्यांनी आपल्या जीवनाचे समीकरण मांडलं होतं. ते त्यांनी यशस्वी रीतीनं सोडवून दाखवलं होतं. सावता माळी आणि त्यांचा प्रपंच हे एक त्याचेच उदाहरण होते. संसारासाठी संताने कधीच काही मागणं मागितलं नाही, कारण त्यांना माहीत होतं की माया मोह अशा यांनी व्यापलेला काळाने ग्रासलेला संसार सुखाचा वाटणं शक्य नाही. सावतालाही हे माहीत होतं, म्हणून त्यानं संसारातून तुम्हाला लवकर बाहेर काढ असं मागणं देवाजवळ मागितलं. ते मागताना सावतवा म्हणतात, काय म्हणता? कागा रुसलासी कृपाळू बा हरी. तुझवीन दुसरे भक्ती नेने. दीन रंक पापीहीन माझी मती. सांभाळा श्रीपती अनाथ नाथा. आशा मोह माया लागली से पाटी. काळ क्रोध दृष्टी पाहतसे. सावता म्हणे नका नका देऊ ठेवू येते. उचलोणी अनंते नेई वेगे. साक्षात्कारानंतरही आपल्या गुणाची प्रांजळ कबुली देणारा संत खरोखर थोर म्हटला पाहिजे. सत्याला सामोरं जाणं यापेक्षा आणखी काही निराळ असतं असं वाटत नाही. आणखी एका कठोर सत्याचं दर्शन सावता माळ्यानं आपल्या अभंगातून घडवलं आहे. जीवने सुखदुःखाने कटू गोड अनुभवाने चट्ट्या उतरल्या अवस्थांनी भरलेलं, पण सद्गुरूची प्राप्ती झाली, त्यानं मार्ग दाखवला. मनुष्य प्राणी कायमचा उद्धरिला जातो असा त्यांना अनुभव आहे. हा अनुभव सांगताना सावतबा म्हणतात, समयासी सादर व्हावे देवे ठेवले तैसे राहावे. कोणी दिवसी बसून हत्तीवर काणे दिवसी पालकी सुंदर. कोणी दिवसी पायचा चाकर चालुनी जावे. कोणे दिवसी बसून याची मन. कोणे दिवशी घरात नाही धान्य. कोणे दिवशी द्रव्याचे साठवण कोठे साठवावे. कोणे दिवशी येतो चालून. कोणे दिवशी प्राण जाती निघून घेऊन. कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे. कोणे दिवशी होईल सद्गुरूंची कृपा. कोणे दिवशी चुकती जन्माचा फेरा.
कोणी दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे. संसाराचे वेदक चित्र सावतवासारख्या संसारी संतच वर्णन करू शकतो. त्या वर्णनामागे जिवंत अनुभूतीचे अधिष्ठान आहे. संसार कसा करावा याचेही अभंगात जाता जाता मार्गदर्शन त्याने केले. सद्गुरूची प्राप्ती करून घ्यावी आणि भक्तीचा देव सोडावा म्हणजे असार संसार सहज पार केला जातो असं त्याचं सांगणं. सावतवाचे निर्वाण शके 1172ला जन्मलेले सावतोबा 1217पर्यंत समृद्ध जीवन जगले. वयाच्या केवळ 45 वर्षी त्यांना जणू विदेह अवस्था प्राप्त झाली. शरीरस्थ आत्मा पूर्णपणे परमानंद स्वरूप झाला. शरीरस्थ आत्मा पूर्णपणे परमानंद रूप झाला. त्यामुळे आपले शरीर म्हणजे आता कलेवर होऊन झाले. अशाच भावनेने राहत होते. प्रपंचातील सर्व कर्तव्य कर्म करीतच होते. प्रपंचच विठ्ठल रूप झाला होता. आपण प्रपंचातलेही सहारी कर्म आपली म्हणून करीत नसून ते विठ्ठलाचं काम करीत आहो या भावनेने प्रपंच करीत होतो. संसार तापाला आयुष्यभर तोंड देऊन भक्तिप्रेमाच्या आधारे आपल्या जीवनात शांती शेवंती फुलविणारा सावता वयाच्या 45व्या वर्षी नज्वरानं आजारी पडला. त्यानं ओळखलं होतं आपलं शरीर आपल्याला साथ देणार नाही. तेव्हापासून त्यानं अखंड नाम स्मरणाचा एक उपक्रम चालू ठेवला. अन्न नाही, पाणी नाही, प्रायोपवेशनच आरंभलं होतं. सावतोबा सिद्ध लोकांच्या सहवासात योगविद्या शिकले होते. आता त्यांनी योग प्रक्रियेने हा देह देवाला अर्पण करण्याचं ठरवलं आणि उठवणी प्रातकाळी करोनिया स्नान घालोनी आसन यथाविधी न ज्वरे देह झालासी संतप्त परिमणी आर्त विठोबाची प्राणायाम करोनी कुंभक साधिला पायी निरोधी अला मुळ तत्वी शके 1217 शालिवाहन शक मन्मत नाम संवत्सर ऋतू ग्रीष्म कृष्ण आषाढ चतुर्दशी आला उदयासी सहस्र कर सावता पांडुरंगी स्वरूपी मिळावा देह समर्पिला ज्याचा त्यासी. अशा रीतीने सावता माळी थोर भगवत भक्त शके 1217 मन्मथ नाम संवत्सर ग्रीष्म ऋतू आषाढ वैद्य चतुर्दशी या दिवशी वैकुंठाला गेले. अरणभेंडी येथे आषाढ वैद्य 11 पासून 30 पर्यंत सावता माळी यांची पुण्यतिथी अजूनही साजरी केली जाते. त्यावेळी पंढरपूरकर देहूकर आपल्या दिंड्या घेऊन तेथे जातात. चतुर्दशीस पालखीची मिरवणूक निघते. अमावस्येपर्यंत दहीहंडी होते. संत एकनाथ सावता माळेविषयी गौरव उद्गार काढतात. काय काढतात बघूया आपण समाप्तीच्या वेळी. माळ्याचे ओशी सावता जन्मला पावन तो केला अंश त्याचा त्या जसवे अरी खुरपू लागे अंगे धावून त्याच्या मागे काम करी पितांबर कास खोनी माझारी सर्व काम करी निज संगे एका जनादनी सावता तो धन्य तयाचे महिमान न कळे काही. आज आपला श्री संत श्री सावता माळी श्री कुर्मदास महिमा भाग समाप्त झाला. उद्यापासून आपण श्री संत महिमामध्ये दुसरे संत बघूया. उद्यापासून आपण श्री संत एकनाथ महाराज चरित्र महिमा बघूया.